माय आई, किती बेकार हाल झाला व. एवढे बेकार हाल होईपर्यंत तुम्ही सगळे लोक झोपले होते काय? दवाखान्यात काऊन नाही नेलं त्याले? आता मला काय म्हणतं माय, महागचं काय आहे नाही, महागचं काय आहे म्हटलं. माझा पगार भेटते 1500 रुपये, 1000 रुपये यायच्याच घरात देतो मी. 500 रुपये माझ्या पान सुपारीला लागते. माझ्याजवळ एकही पैसा नाही उरला होता. कुठून नेऊ मी दवाखान्यात? आताच्या बायकोले म्हटलं बापा तर मूत पेते म्हणे बापा. हो, मूत पेते म्हणे. मूत पेनं कसं समजते म्हणे. डॉक्टरनं सांगितलं होतं म्हणे दारू नको पिऊ, तरी पेला म्हणे. आम्हाला मेला तरी काही गम नाही म्हणे. तिने सरळ एका शब्दात सांगून दिलं बापा. आपण काही तिला डबल म्हटलं नाही. मग पोटी तशीच मायनं पोटीला शिकून दिलं. पोटी तशीच म्हणे मला बाप असून नसलेत मजराई म्हणे, त्याच्यापेक्षा वरते गेला. आता मी आताही नवरात्र साजरा करतो म्हणे. पण आई अशी कशी म्हणते ते रश्मी, किती काही झाला तरी नवरा होय ना. आम्ही तर किती याच्यापेक्षा हाल अपेष्टा भोगल्या आहे. आ तेव्हा कुठं जाऊन आज ह्या पदावर आहे आम्ही. म्हणजे काय नवरा बेवडा आहे म्हणून सोडून द्यायचा काय? मराले टेकले म्हणून मरव द्यायचा काय? अरे बा तुझा नवरा असन तरी कोणाच तरी मुलगा, कोणाच तरी भाऊ आहे याचं तरी भान असायला हवं ना. कुठे गेली ते दलिंदर? पाय ना माय, आता तूच पाय ना. आता तुले पाहिलं घराच्या बाहेर पाहिलं दोघी मायले की फाटत. तरी बाई शकुंतला माय याचा काहीच आठ नाही ना, काहीच आठ नाही आहे. दारू पिऊन येते बिचारा, जेवते जेवते नाही जेवत, झोपून जाते, पाणी हातानंच घेते. एवढा काही तुला दारू पिऊन नाही येत हा? फक्त एवढंच आहे, अंग मागणे धुवत बापा. नालीनं मालीनं लोळते, अंगाचा वास नाही येत साजरा. याच्या पै घरात रोगराई येते. एवढंच आहे बाई याचा आठ, बाकी काहीच आठ नाही आहे. अहो आई, आपल्या नवऱ्याचा आठ आपण नाही काढू तर मग का बाहेरचे लोक काढणार आहे काय? नवरा कायसाठी केला म्हणा तिले? राहिली कोणी म्हणा संटी संटीच राहती म्हणा. काय रे नवरा केला म्हणा तिले म्हणा. हे पाय हे असंच करते. अव तिलीस काय म्हणतं माय, हाय ओली धुन दारू पिते ना माय. ओली धुन दारू प्याले आपण झाकत झाकतो. एवढा दारू पिते, एवढा दारू पिते माय. कुठं झोपला राहते न, कोणी मारते न, कोणी याच्या उरावून जाते. याले काहीच भान नाही राहत माय. कोणी काही बोललं तरी याले काहीच भान नाही राहत. याच्या खिशातले लोक पैसे काय घेऊन पळते. आणि चांगला चाय भरलाय ना हो माय. शकुंतला घरातला दायदाना विकते. ते बिचारी आपल्याला कामाला जाऊ जाऊ दायदाना भरते घरात. आपण आपलं पोरग म्हणून झाक झाकतो तिचं उघडं पाडतो. ह्याला बदमाश आहे. ह्याला बदमाश झाले. तांब्याचेच भांडे इकन, देवाचेच भांडे इकन, तिच्या साड्या शिकन. साड्या तक्कीने सोडल्या. तिला फाटलं साड्या आहे, एकच सुधी साडी नाही. ह्या एवढा अतिकरण तर खरंच त्या दोघी मायले केले वानवण का? नाही वानवण काय म्हटलं. हे बघ आई, मी काय म्हणतो, ह्या जमान्यात याच्यापेक्षा लय दलिंदर दलिंदर पोरं भरले. मायबाप त्याचा झाक झाकते. तुम्ही आपल्या पोराचा मार बोमाटा करून राहिले काय? नाही, आपल्या पोराचा मार बोमाटा करून राहिले. मी सांगून राहील तुले, आपलं पोरग किती काही वाया गेलेलं असतं त्याच तू चांगलं सांगत जाय आणि तुझ्या सुनीचं वाईटच सांगत जाय. अव ह्या जमान्यात लेकरं लय 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 म्हणजे लय बेकार आहे. त्याच्यापेक्षा चांगला आहे ना माय हा. मग तू याच पोट गोया होय, मायाच भाऊ होय. याचं कायले तू बाहेर बाजार दाखवत माया पोरगच बेकार आहे म्हणून. अव किती काही बेकार आहे, चांगलंच म्हणायचं आपल्या पोराले. दद्या, ए दद्या, उठ रे बाबू, चल बरं मा दवाखान्यात. चल दवाखान्यात नेतो मी. आली बापा. माय सकाळीच मी ना माझ्या लेकराले कच्ची बाबडी उकळपेंडी करून दिली हो माय. आणि डब्यावर दिली. जा म्हटलं तुम्ही दवाखान्यात, मामाची तब्येत खराब आहे म्हटलं. तर लेकरही म्हणे जाय म्हणे. हो, मामाची तब्येत महत्वाची आहे म्हणे, जाय म्हणे फटकन म्हणे. हेही म्हणे याने तर मला 5000 रुपये दिले दवाखान्यात जासाठी. माझ्याजवळ आहे 5000 रुपये, पैशाची काही कमी नाही आहे म्हणा. चल रे दाद्या चल. अमाय पाय बरं. ताई बाई, उठणं नाही होत बापा, उठणं नाही होऊन राहिलं. दारू पाच नेले आता तर येते. दारू पाजल्यावर तर येत साजरी. काय माय आई, तुला सांगितलं ना, आपले लेकरं किती काही वाईट असले तरी झाक झाकाचा लय लय बेकार आहे. लय जनपत बेकार आहे. बरी आहे, जाऊ दे. अहो बेकार, अहो तुला त्या लातीने मारलं ना तर तुझे बाहेर बाजार नको दाखवत जाऊ आपल्या लेकराचा. आपल्याच लेकराचा बाजार दाखवत काय लोक कितलाले. याच्यापेक्षा बेकार बेकार त्याचे लेकर कांड करते तरी मायबाप झाकून ठेवले. झाकली मोठ 1.25 लाखाची. हे असा बाजार नाही करत. का व रश्मी, काय झालं होतं बापा? मार तुझी सासू बाहेर येऊ हेलगट नाही गिलगट कायच्या काही बोलून राहिली होती तुले. नवरा होईन काय मला काही समजायला नाही आलं बापा, पण मला ऐकाले भांडल्यासारखा आवाज. काय झालं होतं रश्मी? अमाय काय सांगू माय शांताबाई तुले. आता माईचं बेवडं नुसतं मूत पिऊन येते, नुसतं गोमित्र पिऊन येते. सकाळ संध्याकाळ. मागच त्याला दवाखान्यात घेऊन गेली होती तर डॉक्टरनं सांगितलं होतं याच्या बाद मध्ये तू दारू पेशीन तर देवाले पावशीन म्हणे. एवढं सांगितल्यावर त्यानं दारू कायले प्याव. तरी रोजची दारू डकणं चालू होती. पे म्हटलं, किती दारू पेत पे म्हटलं. माये नजरेतून उतरला, पोरीच्या नजरेतून उतरला. माई पोरगी सर्रास म्हणे तिच्या माईले, मले बाप असून नसल्यात मजराय म्हणे, तो उद्या मेला तर आम्हाला काही गम नाही म्हणे. आम्ही तेरवी करू म्हणे. 2 घासाची नाही, 1 घासाची करू म्हणे. आम्ही तेरवी करू म्हणे. नवरात्राचा उत्सव साजरा करू म्हणे. आम्हाला काही गम नाही म्हणे. मी नाही म्हटलं माय, नवरा असून नसल्यात फाय मजराय म्हटलं, त्याचा काही आधार नाही आहे म्हटलं.
नसला बोज दिमागाचा गेला वरते तर माझे टेन्शन कमी होते. सरळ सरळ म्हटलं. झोमली तिले, गेली बाहेर रस्त्यावर जाऊन बोंबलून राहिली. बोंबल किती बोंबलत तर हाव ना, इथं आपल्याला सुधत नाही, त्याचं कुठं पात बसाव असं. तेच तर म्हटलं माय, हे अशी काऊन करून राहिली. मग दवाखान्यात म्हणजे लय दिवसापासूनची तब्येत खराब आहे काय? हा झाले असेल 15 दिवस. तरी मी ना गोळ्या आणू दे, हे आणू दे, ते आणू दे. तुम्हाला सांग शांताबाई, आता नवरात्र येऊन राहिलं, घरची साफसफाई करावी लागते. 1000 रुपयाचा तर चुनाच लागते माझ्या घराले. माती आणा, आ अन शेण आणा, किती मोठा माया मंग मेहनतीचं काम आहे. कामाला जाऊन मला घर सारवा लागते, कामाला जाऊन मला घरातला पुरा धंदा करावा लागते, साफसफाई करावी लागते. आणि उलीसक मातीचं घर रखरख किती होते व किती वेळ लागते करायला. ते सासू तरी करू लागते काय? बरं ते म्हातारी आहे, जाऊ दे बापा. याचा पैशाचा आधार नाही. माणूस कामाला गेला तर आपण घरची कामं कशी एका दिवसात 2 दिवसात निपटवतो, आपणही कामाला जातो. पण माणसाचा काही आधारच नाही आहे. हातात बांगड्या घालून घेतल्यानं दारू पिऊन घरात झोपते. काही कामाचं आहे का? आहे तर खाणं राहिनं. आणि वरतून मलाच मारणं. सांग कोणाला सहन होते? पोट्टीच्या नजरेतून तर पुराच उतरून गेला माय तो. आणि माया नजरेत तो आता नजर भरूच नाही शकत त्याची वाली. माया नजरेतून उतरला. म्हणून मी बाई दवाखान्यात न्यायची गोट नाही केली आणि पोरीने दवाखान्यात न्यायची गोट नाही केली. म्हणून माझी सासू म्हणे, तुम्हाला नवरात्राची साफसफाई सुचते म्हणे, दवाखान्यात नाही सुचत म्हणे. त्याच्यावर झालं मग 2-2 गोष्टी. नातीच्या आजीच्याच झाल्या, माझ्यासोबत जास्त भयच नाही झाली. माझी पोरगीच बोलली काय बोलायचं आहे ते. तुमचंही बाई मन आता तो मार अति करते, अति धुवून ठेवते तुमची. मारणं झोडणं तुमच्याही मनातून उतरून गेला बापा तो. म्हणून किती काही बिमार झाला तर तुम्हाला काही दया येत नाही आता. आणि तिचे माय वय व माय रश्मी, आता किती काही काही झालं तरी मायची जात वय ते. आता तिला असं वाटते का नाही, माय पोरग कसंही असलं तरी माय पोरग वय डोळ्यानं तर दिसते. तिला असं वाटते. आता तिच्यासोबत त्यानं किती काही तिला शिवाय दिल्या आणि मारझोडही केली तरी ते पोराला चांगलंच म्हणून. शेवटी तिचं पोरग वय ना ते, म्हणून ते मायची जात वय. म्हणून म्हणत असन ते का दवाखान्यात नेण्यात तुम्हाला नवरात्र सुचते. आता म्हातारा माणूस बापा ते. कायची म्हातारी शांताबाई, मतभेद मतलब कसं समजते तिले? पोराची ना पोराची पोरगी वय काय? चला हाकला इले. आणि पोरीचं पोरग वय काय? घ्या मांडीवर घेऊन बसा त्याले, तूप चारा. हे कसं समजते मग शांताबाई म्हातारी झाली तर? माझ्या पोरीले एक फरागणी घेऊन पाहिला तिनं. महिन्याच्या महिन्या पैसा येते, मी 1 रुपयाने मागत व आयतच खाते. जाऊ दे बापा, म्हातारा माणूस आहे. पण तेवढे पैसे जमा करून पोरीच्या हवाल्या करून देते. नात आलं का 500 रुपये खाऊ देते. आणि माझ्या पोरीनं 10 रुपये मागितले, तिच्याजवळ 5 रुपयाने सापडत व. नाही दिमाग खराब होईल काय? नाही दिमाग खराब होईल का म्हटलं. तिचंच होय ना, तिचीच पोरगी तिचंच पोरग, त्याचीच जनपत. आपत आहे बापा रश्मी. आणि बोलणं कसं समजते शांताबाई रंगारंगीचं? मले काय म्हणे, तुई माय म्हणे 10 घाटचं पाणी पिली आहे म्हणे, माया पिंकीले म्हणे. हो 10 घाटचं पाणी पिली आहे म्हणे. आणि पिंकीले म्हणे बाहेर जाऊन म्हणे, तुले म्हणे असन म्हणे बाई, दुसरा बाप असन म्हणे तुले म्हणे. म्हणून तर अशी म्हणतं म्हणे का हा बाप मेला पाहिजे म्हणून, अशी म्हणे ते. माय बाई लय रंगारंगीचं बोलता येते हो बापा. आपल्या पोराचं नाही दिसत, पोराला 2 गोष्टी समजदारीच्या सांगत नसन समजावून. ते कसं समजते? दुसरा बाप असन ना तिसरा बाप असन, असं आहे माय शांताबाई. कितीक सहन करतो, कितीक सहन होणार आहे, तरी हिंमत खचत नाही मी. कधी कधी खाची सोय नाही राहत, उपाशीच राहतो. बाजार करतो का मी लोक समोर, तिले खाऊ घालतो मी, उपाशी राहतो. माझ्या पोरीला उपाशी ठेवतो. म्हातारा माणूस आहे बापा, जाऊ दे देऊ दे. तिले कधीच्याच घाटचं मी ना तिला उपाशी नसन ठेवलं. कच्चं बाबड खाऊ घातलं सन, पण खाऊ घातलं. पण तिले नाव हाय काय? नाही हाय नाव. आता म्हातारी झाली, तिच्या कोण काही झालं नाही, कोण करणार आहे? कोण करणार आहे? मायाच माथ्यावर ढोबरं फुला लागण ना मले. मग तिने माझ्यासोबत चांगलं नाही राव काय? हो बाई रश्मी, बरोबर आहे हो माय, कराच लागते हो बापा, कराच लागते. काय करतं माय, केल्यानं कमी नसते होत. जाऊ दे, टेन्शन काही घ्यायचं नाही. जे होते ते चांगल्यासाठीच होते. ते म्हणते ना दवाखान्यात घेऊन जाय, तर तुले पटन तर दवाखान्यात नाही, नसन पटन तर राहू दे. शेवटी तो तुया आपसी निर्णय झाला. आतापर्यंत आम्ही जसं जसं सांगितलं तसं तसं तुला केलं. तेवढे प्रयत्न करू नये तो सुधारला नाही. आता तू या मनानं कर. आम्ही तुला वाईटही नाही म्हणत, आम्ही तुला चांगलंच म्हणतो. तू ननद आली वाटते आहे ना मग अशी? हा आली ना, माझ्या बाबाला दवाखान्यात नेतो म्हणे. म्हटलं नाही, ते घरते चालली गेली घरात, नाही मी चालली आली बाहेर. ते काय धवड आहे का व? बचल बचल करून ते बचल बचल कराले. बरं नेऊ दे, तिला नेऊ दे, तिलाही समजन ना. आता दवाखान्यात डॉक्टर काय म्हणते, कसा म्हणते, आणि आपल्या भावाची काय गलती आहे, डॉक्टर सर्वच सांगते का नाही. नेऊ दे, तिला जराशी अद्दल घडली पाहिजे ना. मार एवढ्या धरून आले ते दवाखान्यात नाही आले, चांगली गोष्ट आहे म्हणा आली तर. बरं नेऊ दे, तिला माहीतच पडते. जाऊ दे, आपण आपल्या याच्यातून निघून जायचं रश्मी, नाही का? जाऊ दे. हो चल माय शांताबाई, जाऊन पाहताना काय आलाय तर घराकडे. हो जाय. अगे माय बाई, आता आल्या ना, आता चालल्या माय भावाच्या घरून. 5-10 मिनिटे नाही ठरल्या ना, आताच्या आता निघून राहिल्या बापा शांता शकुंतला ताई. कुठं माय, आता एकदाच लग्न झालं का काही भावाचं घर नाही राहत, आपलंच घर आपलं नाही राहत. काय सांगू माय काजल ताई तुम्हाला, आता मी आली ना माई भावजे पयाली बापा.
माय काय तिले भ्याव लागलो का काटे रुतले का तिले भाप लागली माईवली काही समजायला नाही आला बापा. जाऊ दे ना माय, तशी मी इथं काय राहिले आलती काय? माझ्या भावाला दवाखान्यात नाही आले आलती. माझ्या भावाला दवाखान्यात नेतो, त्याला घरी आणून देतो, गोळ्या घ्या आणून देतो, माझ्या घरी चालली जातो बापा. आपण आपल्याच घरी चुकी. माय अशी कशी आहे बापा भावज? तशीच आहे बापा, तशीच आहे. काय करतो माय, लोकांना तसेच लोक आवडते, तसेच लोकांना लोक चांगले म्हणते. नवऱ्याची एवढी तब्येत खराब आहे तर असं नाही का दवाखान्यात नेऊ दे म्हणून. नवरात्राची साफसफाई काढली आणि तू मला सांग, नवरा जर मेला तर नवरात्राची साफसफाई करून काय फायदा राहणार आहे? नवरात्राच्या शेवटी बाटल्यातच जाणार आहे का नाही? तेवढंही नाही समजत माय. काय आपलंच पोरग, आपलेच जात ना आपलेच होत, म्हणून बोलावलं माया पोरीले घेऊन जाय म्हटलं दवाखान्यात. त्याच्या जवळ माया पोराला दवाखान्यात न्यायला पैसे नव्हते ना, तर बोलावलं बाई माया पोरीले. अन काय नवरा असून मेल्यात मजरा आहे म्हणे, मेला तरी आम्हाला काही गम नाही म्हणे, उद्या आम्ही तेरवी करतो म्हणे. तर बाई काय माय, कुठं त्याच्या नांदी लागत बसतं बाप्पा? नाही काय हाय फाय लोक ते, आपल्यासारखे गरीब लोक आहे काय? आता माय बाई ताई, एवढ्या दिवसाची तब्येत, किती दिवसापासूनची तब्येत खराब आहे हो तुमच्या भावाची? माय महिना होत आला ना, आता महिना होत आला. ठेक 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 करते बिचारा, ना दारू पिऊन राहिला ना काही. दारू पित साजरं तरी राही माझ्या जवळ, आता त्याच्याजवळ पैसा नाही काही नाही. माया एवढा चांगला भाऊ आहे, माझ्या भावाचं काही आट नाही बापा. आजकालच्या बायकायले का नाही चांगले नवरे आवडतच नाही ना व, चांगले नवरे आवडतच नाही. त्याले ते मारझोड करणारे नवरे आवडते. माझा भाऊ कसा दारू पिते ना झोपून जाते चुपचाप बैलासारखा बिचारा. उठ म्हटलं काय उठते न बस म्हटलं काय बसते व. काय आणले तेवढे पैसे कमावले तिच्या जवळ देऊन देते आणि 100 रुपये जवळ ठेवत असन तो. 10 10 रुपयाची रोजची दारू पित असन व. दारू पेते म्हणून करून टाकला माहिती त्याचा बाजार. आणि पैसे तर काही नाही. अमाय अशी कशी बायको आहे बापा, अशी कशी बायको असाले? आमचे तर नवरे याच्यापेक्षा बेकार होते बापा. या आम्हाला बेलण्यानं काय न कोपरानं काय न पैपाटानं काय न पैपानं काय, जे हातात भेटलं त्यानं धरू धरू मारे बापा. हे सारे भोबड न केस सारे चालले गेले मायला ओळू ओळू मारे हो बापा. एवढ्या भात रश्मीले अकातही नाही आहे, तरी रश्मी अशी करते का नवऱ्यासोबत? अव माय तुम्ही थे म्हणता, माय नवरा तर माय जेवाच्या ताटावर मले बसल्यावर माय मारे हो बापा. माय किती हाल अपेष्टा भोगल्या मी. तरी बाई किती काय काही झालं तर आपला काळा मनी वय, आपला डोरला मनी वय, आपलं जोडवं वय. आता कसंही असलं तरी माय त्याला गळ्यात घाला लागते, त्याच्यासोबत संसार करावंच लागते. विधवा होऊन का लय चांगलं वाटते का माय? सुवासीन असलं तर सगळ्या गोष्टीची आपल्याला लाभ राहते, सगळ्या गोष्टीनं बरं वाटते नाही काय? आता बाई आजकालच्या बायाले समजतच नाही ना. आता तेले भेटला असं कोणी माय बाहेर चांगला तर सोडून दिलं माय भावाले. पोरगी तशीच म्हणते ना माय तशीच म्हणते. दुनियातले बेकार बेकार लोक आहे हो बापा. माय पोरग एवढं साजरा आहे हो माय. पण माया सुनीला बाई काही अक्कलच नाही आहे. आणि बाहेरच्या लोकांना असं वाटते माय का सासू खराब आहे आणि नवराही खराब आहे. लोक बाई आम्हाला खराब म्हणते आणि तिला चांगलं म्हणते बापा. तसंही चांगल्याला चांगलं कोणी म्हणत नाही म्हणा. नाही व खरंच शकुंतला ताई, तुम्ही एवढ्या दुरून तुमच्या भावाला दवाखान्यात न्यायला आल्या, खरंच लय चांगल्या बहीण आहे तुम्ही. आणि तुमचा भाऊ का लय बेकार नाही आहे. किती काही दारू पे आपल्या शिस्तीत राहते, शिस्तीत राहिले, कोणत्याच बैले हाडचळे नाही लावण काही नाही. मस्त आहे तुमचा भाऊ. पण तुमची भावजाई चांगली नाही आहे. तुमची भावजाई तोंड पो गोष्टी करते. तुमच्या भावजाईचं इतरणं, मार माणसाले पाहून तिच्या दादा दाखवणं. तुमची भावजाई गेली आहे, लय गेली आहे तुमची भावजाई. तुमच्या भावजाईले भेटला असेल ना चांगला पैशावाला, तर तुमच्या भावजाईने सोडून दिलं तुमच्या भावाले. आणि दारू पेते म्हणून नाव बदनाम करून दिलं. कोण दारू नाही पेत या जमान्यात? सर्वच दारू पेते, कोणी दिसत नसते. जो दिसते त्याचा भांडा फुटते. सर्वच दारू पेते. हाव ना, तर त्याच नाव खराब करून टाकलं बिचाऱ्याचं. न्यात दवाखान्यात चांगला दवाखाना करून आणा. अमाय दारूची काय गोष्ट करतो माय, सारं जगच दारू पेते बाई, सारं जगच दारू पेते. सर्व जगच दारू पेते ना माय, असं जग जाहीर आहे. असं कोणीच नाही का जो दारू नाही पेत म्हणून. आता किती काही दारू पेला, आता आपल्या घरची भाकर आपल्याच दातानं चावा लागते. बाहेर कायले बाजार दाखवा लागते नाही काय? आता किती काही दारू पेला, किती काही आपलाच नवरा वय ना शेवटी, कायले बाजार दाखवा लागते लोकांनी. मी तर म्हणतो माझ्या नवऱ्याने किती काही मारलं तरी तो आपल्या जीवन साथी आहे, त्याच्यासोबत आपले जीवन जगाच लागते. आणि त्याच्या कुर्बान आपल्याला करून दिलं, त्यानं आपल्यासोबत कसाही व्यवहार केला तरी आपल्याला त्याच्यासोबत चांगलंच राहा लागते. आता किती काही काही झाला, बापा विना घराला आधार असते का? तुम्हीच सांगा बरं. आज उद्या तो मेला, हे यायचं जीवन का सुरक्षित राहीन का नाही? सुरक्षित राहीन का यायचं जीवन? अव चांगल्या लोकांचं जीवन सुरक्षित नाही राहत, त्याच्यासारख्या लोकांचं जीवन सुरक्षित राहते. त्याला तसंच पाहिजे ना बापा, तसंच पाहिजे असाले. हो ते म्हणे का तुम्हाला नवरा असू असला नसून असला मेला काही गम नाही असं तसं? माय म्हणे ना माय निर्मला,
पोरगी म्हणे माय बाप म्हणे असून नसलेत मजरा आहे म्हणे, उद्या मेला तर आम्हाला चालते म्हणे, मी नवरात्र मेला तरी साजरी करतो म्हणे. चांगले लोक मेले हा त्याचं दुःख वाटन म्हणे मला. पण हे असे लोक मेले मी तर म्हणतो म्हणे उद्याही मेले दिवसावरही मेले तरी मी नवरात्र चांगली करतो म्हणे, दिवाळी साजरी करतो म्हणे, कारण की मला काही गम नाही म्हणे. ह्या माणसानं म्हणे भविष्यात आमच्यासाठी काहीच नाही केलं म्हणे. ते दलिंदर पोट्टीले म्हणा अव माय बापाने जन्म दिलाय त्याचेच लय मोठे उपकार समज म्हणा, लय मोठे उपकार समजाले. एवढं बोलायला तोंड भेटलं, काम करायला हात भेटले, चालायला पाय भेटले, कोणामुळे भेटले? आ माय बापाचं जाणीव असलं पाहिजे नाही कोणत्या गोष्टीचं तर. अरे वा हो, कोण नाही पेत दारू, सर्वच जण दारू पिते. तुम्हाला बाप आवडत नसेल ना, मायने पोरीला शिकून दिलं. चांगले संस्कार पाहिजे ना माय. संस्कार म्हटले तर शांताबाई सारख्याचे, गंगाबाई सारख्याचे संस्कार आहे त्याच्यावर. आणि कुठे ते साजरे राहणार आहे? मी काय म्हणतो ताई, तुमच्या जवळचे पैसे नका देऊ. ते दवाखान्यात नेत नाही म्हणा, तिला म्हणा पैसे दे म्हणा. पैसे दे म्हणा, मी दवाखान्यात घेऊन चालली म्हणा. तू दवाखान्यात नेत नाही ना म्हणा, तर मला पैसे दे, मी चालली म्हणा घेऊन म्हणा. माया कोण लागते म्हणा, मला काय त्याच्यासोबत काय काय जन्म मरणाची ठेवी आहे का म्हणा माझ्याजवळ त्याची म्हणा. त्या नवरा वय म्हणा, किती काही काही झालं तर चला आण म्हणा. आण म्हणा, चला आण म्हणा, पैसे आण म्हणा, म्हणण्याचं आहे म्हणा त्याला दवाखान्यात म्हणा. तिच्याजवळून पैसे का पैसेवाले आहे ते, बयाच दाखवते गरीबी, काही गरीब नाही आहे ते, चांगले पैसेवाले. तर पैसे मागा तिले. एवढ्या दुरून आल्या तुमच्या जवळचे पैसे काय खर्च करता? मागून तर पा, भेटले तर भेटले आणि भेटतेस. नवरा बाई तिचा किती काही झालं तरी. पाय बर माय काजल, किती नालायक भावजई असली पाहिजे. आपण तर आपली ननद आली ना तर आपण घराच्या बाहेर काय माय अंगणात नाही जात बापा. नंदीचा लय मान सन्मान करायला लागते, पाय धुवायला पाणी द्यायला लागते, चाय द्यायला लागते, नाश्ता द्यायला लागते, सगळ्या गोष्टी विचारायला लागते. नंदीले म्हणा लागते घे साडी बदलव. हे अशी कशी आहे माय रश्मी, भली नालायक आहे हो बापा. नंदीचा काहीच मान नाही केला, नंदीले पाहिलं घराच्या बाहेर पळाली. पाय ना व आमची नंद हुकूम करे आमच्यावर तरी आम्ही सहन केलं. नंदीचा मानच असते हुकूम करायचा. काय करता माय, आता आपण साधे भोळे लोक बापा. आपल्या मनात काही डाव पेच नाही राहत. आपण कपटी मनाचं नाही आहे, काही नाही. आपण सर्वसाधारण लोक बापा. आपल्याला काही मान सन्मान भेटो नाही भेटो, आपल्याला काही त्याच्याशी घेणं नाही आहे बापा. आपले लोक आपल्याला डोळ्यानं बरे दिसले म्हणजे झालं. जाऊ द्या ना, काय सोबत काय न्याय लागते हो, कोणता घमंड सोबत येते कोणता कपट सोबत येते बापा, काहीच सोबत नाही येत. हो जाऊ द्या ना तिकडे. आपण आपल्या येणं राहायचं, मस्त चांगलं राहायचं आपल्यासोबत. आपण कोणासोबत वाईट नाही केलं, आपल्यासोबत चांगलंच होते. हो बरोबर आहे. जा मग घेऊन जा पहिले दवाखान्यात, आणि दवाखान्यातून आणल्यावर पैसे मागा. कसं आहे, तुम्ही इथंच जर लय वेळ लावा तर तुमच्या भावाला इथंच अटॅक फटॅक येऊन जाईल ना, इथंच तुमचा भाऊ वरती चालला जाईल. चालले जा लवकर दवाखान्यात. हो बाई, पाय बरं गोष्टीत भूलूनच गेल्या तुम्ही, जा लवकर. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही सगळेजण ठीकच असाल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटू आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार. स्वस्त रहा, मस्त रहा, व्हिडिओचा आनंद घेत रहा.